मराठ्याचे आंदोलन आम्ही तसंच हाताळू आणि ते फडणवीस बघून घेतील म्हणून. बरं, हे बघा, एकतर ते काय उद्देशाने बोललेत हे नाही मला, मी बघितलं नाही, काहीच बघितलं नाही. मी माझ्या शरीराच्या वेदना आणि माझ्या समाजाच्या वेदना मला माहिती आहे, त्यामुळं मी माझ्या याच्यातच होतो, मी बघितलं नाही. पण आता त्यांचा उद्देश नेमका काय, कोणत्या अर्थाचा आहे हा माहीत नाही मला. पण ते एवढं सोपं नाही. कोण म्हणले तुम्ही? अमित शहा. त्यांना तर बोललो होतो अमित शहा साहेबाला की शिर्डीला आले ते मोदी साहेब तवा बोला आरक्षणाच्या बाजूने. एकदा अमित शहा साहेब याला आले होते त्या नागपूरला, त्यावेळेस आता तवा नाही बोलले, आता बोलले चिलमीत चहा प्यायची वेळ येऊ देऊ नका तुमच्यावर साहेब, मराठ्याच्या नका नादी लागू तुम्ही. हे बघा, तुम्हाला सरळ सांगतो अमित शहा साहेब, तुम्ही पटेल आंदोलन कसं हाताळलं, गुर्जर आंदोलन कसं हाताळलं, तसंच तुम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळणार. हे बघा, मी जाहीर सांगतो अमित शहा साहेबाला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, तुम्हाला मराठ्यांचं ओबीसीतलं आरक्षण द्यावं लागणार. जसं की तुम्ही मगाशी विचारलं होतं की धनगर आणि धनगडचा जे आर सरकार म्हणजे मुख्यमंत्री काढणार आहे, जर तो जे आर निघणार असला तर मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा जे आर निघायला सरकारची काहीच हरकत नाही आहे. कारण सरकार दुजाभाव त्याच्यात करू शकत नाही. एकाचा अध्यादेश निघतो आणि दुसऱ्याचा निघत नाही. त्याच पद्धतीने मराठा आणि कुणबी एकच आहे. अमित शहा साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ सांगतो की तुम्ही आंदोलन ते कसे हाताळलेत ना, त्यापेक्षा मी काय सांगतो हे लक्षात असू द्या, मराठा आणि कुणबी एक हे तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे. अध्यादेश निवडणुकीच्या आधी तुम्हाला तो काढावा लागणार आहे. हा झाला एक प्रमुख मुद्दा. तुम्ही कसलं हाताळलं तरी हे आंदोलन आहे मराठ्यांचं. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मराठ्यांना सोडून तुम्ही सत्ता स्थापन राज्यात करू शकत नाही. आणि तुम्ही जर वेगळ्या मार्गाने आंदोलन हाताळलं, उदाहरणार्थ म्हणजे मी पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे बरं का, पॉझिटिव्ह भावनेनं बोलतो आहे आत्ता तरी, तुम्ही जर मराठ्यांचं आंदोलन चांगलं हाताळलं गोडी गुलाबीनी म्हणून, अमित शहा साहेब कसे हाताळते ते तुम्हाला पुढं लगेच सांगतो. पण त्याच्या अगोदर दोन भूमिकेत त्यांचा शब्द धरू, एक चांगल्या भूमिकेत धरू. चांगल्या भूमिकेनं जर मराठ्यांचं आंदोलन तुम्ही हाताळणार असाल तर मराठा आणि कुणबी एकचे 83 क्रमांकाला तुम्हाला ते आरक्षण द्यावं लागणार आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणीसुद्धा करायची गरज पडणार नाही. तिथं करायचीच आहे, तिच्यात सुट्टी नाही, करायचीच आहे. त्यात ती नाही गॅजेटही लावता येते. पण जर का रे बाबा तुम्ही मराठा आणि कुणबी एक हा कायदा काढला आणि मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू, ते गोडीगुलेपणे हाताळलेलं तुम्हाला परवडन. तर मला जाहीर सांगतो, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. बघा मी तुम्हाला काय सांगतो आहे दोघालाही, अमित शहा साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब बी, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही. पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल. चिलमीत चहा लय अवघड असतं भाऊ.